राम नारायण राम. धर्म हा नेहमी सर्वांसाठी सारखाच असायला हवा. या पृथ्वीवर धर्माचा व्यापार करणाऱ्यांचा बहिष्कार केला पाहिजे. काही लोक धर्माला व्यवसाय बनवून बसले आहेत. आपल्याला त्यांना ओळखले पाहिजे आणि योग्य शिक्षा दिली पाहिजे. धर्म हा एक वस्तुवादी गोष्ट आहे आणि त्याचे अस्तित्व आहे. धर्माला आपल्याला आपल्या धन, मन आणि तनाने समजून घ्यावे लागेल. जर आपण धर्म समजू शकलो नाही तर आपले जीवन व्यर्थ ठरेल. धर्म म्हणजे फक्त मूर्तिपूजा नाही, धर्म म्हणजे जातीवाद देखील नाही. धर्म म्हणजे कोणी हिंदू आहे, कोणी मुसलमान, कोणी शीख की कोणी ख्रिश्चन असे नव्हे. जसे आपण पाण्याचे विभाजन करू शकत नाही, सूर्यप्रकाशाचे विभाजन करू शकत नाही, तसेच हवा आणि पाणी वेगवेगळे करू शकत नाही, त्याचप्रमाणे धर्माचेही विभाजन कधीच होऊ शकत नाही. जर माणसाने धर्मच सोडून दिला तर त्याच्या शरीराचे अस्तित्व राहील काय? आपले शरीर हेच आपले खरे धर्म आहे. आपले शरीर ज्या 5 तत्वांपासून बनले आहे तीच तर सगळी गोष्ट आहे. ती तत्वे सोडून कोणीही धर्म ठरू शकत नाही. हाच खरा धर्म असून त्यातूनच आपले शरीर निर्माण झाले आहे. आपले संपूर्ण शरीर हे धर्माचेच एक रूप आहे. ही पृथ्वी एकच आहे, आकाशही एकच आहे. म्हणून आपल्याला मालकी हक्कांचा आग्रह सोडून एकत्र यायला हवे. सर्वांनी एकत्र असले पाहिजे. जात आणि धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. निसर्गाने कधीच कोणाशी भेदभाव केला नाही. या पृथ्वीवर सुमारे 800 कोटी लोक आहेत आणि त्यांचे सर्वांचे शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे. त्याच पंचतत्वांमधून आपल्याला ऊर्जा मिळते, विवेक मिळतो. हाच विवेक आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावतो, जीवन कसे जगावे आणि का जगावे हे शिकवतो. जेव्हा या सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा माणसाला शरीर मिळाले, चैतन्य मिळाले, विचार, बुद्धी, विवेक आणि ज्ञान मिळाले. धर्म हा कोणाचाही खासगी हक्क किंवा मालमत्ता नाही. धर्म सर्वांसाठी समान आहे. धर्म आणि राजकारण हे एकाच नाण्याचे 2 पैलू आहेत. यापैकी एक जरी बाजू हटवली तर ती चव नसलेल्या जेवणासारखी होईल. आपल्याला धर्माविषयी सतत जागरूक राहायला हवे. धर्माचा मूळ संदेश असा आहे की आपण आपल्या विवेकाच्या अधीन असले पाहिजे. आपली वृत्ती खूपच साधी आणि स्वाभाविक असावी. जसे पाणी आणि हवा सहज आणि स्वाभाविक असतात तसेच आपले वर्तन असले पाहिजे. आपल्याला गरजेनुसार पाणी आणि हवा घेता येते आणि सोडताही येते. समाजाने जातीवाद आणि धर्माच्या नावावर पृथ्वीचे अनेक भाग पाडले आहेत. हेच चालू राहिले तर संपूर्ण जग एकमेकांचे शत्रू बनायला वेळ लागणार नाही. आपल्याला शत्रुत्व नव्हे तर प्रेमाचा संदेश देणारे बनायचे आहे. हृदयात द्वेष नव्हे तर प्रेमाचे बीज पेरायचे आहे. आपल्या भारताकडे अशी आध्यात्मिक शक्ती आहे जी प्रत्येकाला स्वतःशी जोडू शकते. परंतु यासाठी गरज आहे स्वतःला ओळखण्याची, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची. आपण हे विसरतो की आपण सर्वजण पंचमहाभूतांपासून बनलेलो आहोत. आपल्या सर्वांकडे सारखेच हृदय आणि मेंदू आहेत. पण हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण त्यात सकारात्मकतेला जागा देतो की नकारात्मकतेला. आपण एकमेकांचे भले करायचा विचार करतो की वाईट. जेव्हा एखादी व्यक्ती राम नारायण राम यांच्याशी जोडली जाते तेव्हा तिचे जीवन आपोआप स्थिर होत जाते. राम नारायण राम नेहमी लोकांना हेच शिकवतात की आपली विचारसरणी नेहमी सकारात्मक ठेवा. जीवनात नेहमी चांगले कार्य करा आणि शक्य तितके लोकांचे भले करा. राम नारायण राम यांच्या माध्यमातून समाजातील नकारात्मक ऊर्जा संपवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो.